बैटर है साहिल अपडेटर। टिप्पा खाने के बाद उछाल था, बहुत अच्छी गेंदबाजी। ओ हो, वेल वेल वेल, क्या चल रहा है खेल। टप्पा खाने के बाद उछाल, जो इस वक्त मैं इंटरव्यू ले रहा था खास करके पालन का, इन्होंने कहा था कि गेंद को आपको बल्ले के आसपास नहीं रखना है, थोड़ा पीछे रखिए, वही काम किया मैदान के अंदर धनित ने। बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, चांगली चांगली गोलंदाजी तिथून आले। आणि जसं तुम्ही उल्लेख केला कदाचित तो थोडासा मेसेजही गेलाय आणि दुनिया मेसेजवरतीच आहे ना, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, फेसबुकवर। आता तो संदेश मध्ये गेला, पण कित्येकाने तो ऐकलाय आणि कित्येकाने ते युटिलाइज करणं तेही तितकंच महत्त्वाचं आहे। आणि तोच खेळ सध्या घडल्या पाहतोय धनी जे गोलंदाजीसाठी रेडी आहेत। अकोटाप्यात छोटा शॉट पूल केला, गॅप मध्ये चेंडू चाललाय, पॉडले डबल फील्ड केलं जाते, सीमारेषे डबल, चांगले क्षेत्ररक्षण झाले। एक धाव या चेंडूवरती पूर्ण। म्हणून दोन्ही संघ ज्या वेळेला मैदानावर उतरला, टॉस झाला होता, इथून बॅटिंग करण्याची संधी, फलंदाजी करण्याची संधी दांडी सगळ्या, तर काय चर्चा झाली असेल की आपल्याला किती धावा करायच्या आहेत। मागच्या 2 सामन्यामध्ये धावा नाही झाल्यात, पण किमान त्या 55-60चा उल्लेख आपण नेहमीच करतोय। बिल्कुल। दूसरी तरफ देखिए आपका जो गेंदबाजी का यूनिट है वो किस तरह से परफॉर्म कर रहा है, वो भी बहुत महत्वपूर्ण है। स्कोर 2 रन बगैर किसी नुकसान के, डीएफसी बदांडी। दोबारा बाउंसर डाला गया, टप्पा खाने बाद उछाल था, बाउंसर का इस्तेमाल हो रहा है, 1 पर ओवर का भी इशारा हुआ। जतीन जो अंपायर है इन्होंने बिल्कुल इशारा किया। स्कोर इसी के साथ 2 रन बगैर किसी नुकसान के। अच्छी गेंदबाजी धनित राउत द्वारा, पूर्णपणे नियंत्रित आहे, असं नाही की नियंत्रित नाहीये, फक्त आकुटपा नाही तर नियंत्रित आहे, वेल लाईन आहे, महत्वाचं आहे वेल लाईन गोलंदाजी हाताळली जाते, म्हणून सक्सेस आहे। आणि दोन्ही टीमला माहिती आहे बॅटिंग ऑर्डर दोन्हीकडे आहे, कारण ज्याने 70च्या आसपासचा धावांचा पाठलाग केलाय या दोन्ही संघाने, असं नाही की फलंदाजी क्रम, फलंदाजी फळी ताकदवान आहे दोन्ही टीमकडे, आणि त्याचा विचार करून गोलंदाजी चालले या पहिल्या षटकामध्ये। धनित राऊत पुन्हा एकदा सज्ज येईल, राईट म्हणून ओव्हर द विकेटचा मारा, ऑफ स्टंपच्या बाहेर, बॅटच्या कडेला चेंडू, शॉर्ट थर्ड रिझन मध्ये फील्ड केलं जातंय, सिंगल रन ऍड होईल धावफलकावरती। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटका सिंगल, एक बॉल बाकी आहे, तर एक चेंडूचा खेळ शिल्लक आहेत, धावा आहेत धावफलकावरती 3। आतापर्यंत चांगली गोलंदाजी आहे। बिल्कुल सही, बहुत अच्छी गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन, और केवल 3 रन आपने खर्च किए हैं, और सटीक लाइन पर जो प्लान था, जो योजना थी, उसके अनुसार गेंदबाजी कर रहे हैं। अब बल्लेबाज क्या करेंगे वो देखना बहुत जरूरी, उनका भी प्लान बना हुआ है, वहां भी जो डगआउट में खिचड़ी पकी हुई है, और अपने का प्लान क्या, योजना क्या, वो देखना बहुत जरूरी। गौतम आकरे जैसे खिलाड़ी हैं जो 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं। किरण ने 2 रन बनाए हैं, 4 गेंदों का सामना किया है। धोनी थोड़ा सा समय ले रहे हैं, 10-12 कदमों का बॉलिंग मार्क, अपनी बॉलिंग मार्क पर तैयार, राइट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ओ क्या तेज रफ्तार की गेंद थी, बहुत अच्छी गेंदबाजी। 1 पर ओवर हुआ था, उसके बाद में आपको आगे आना था, या 4 मीटर के अंदर या 2 मीटर के अंदर, तो बिल्कुल आप 4 मीटर के अंदर आए, और टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए। बहुत अच्छी गेंद थी गेंदबाज द्वारा, वेल बॉल धनित राउत, बहुत अच्छी गेंदबाजी आपने की। म्हणून एका गोष्टीचा उल्लेख नक्कीच करणं इथे भाग अडेल, जसा तुम्ही उल्लेख केला 1 फॉर द ओव्हरचा इशारा झाला होता, याचा अर्थ पुढे चेंडू येणार, मग फलंदाज थोडे बॅकफुटला काय होते, म्हणजे जसं फलंदाज आपण पाहिलं तर अनुभवी आहे, पण ते थोडेसे बॅकफुटला उभे होते, मग ते रेडी नव्हते, त्यांना कळायला होता की 1 फॉर द ओव्हरचा इशारा झालाय, अगोदर एक बाउन्सर येऊन गेलाय, याचा अर्थ फुल लेन डिलिव्हरी येणार, फुल लेन डिलिव्हरी येणार। कदाचित या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये रीड करणं आवश्यक आहे, जैसे अगर आप पढ़ नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे। हाच खेळ पहिल्या षटकामध्ये पाहिलाय, पहिले षटक गेले गोलंदाजीच्या दिशेनं, ज्याने चांगली गोलंदाजी हाताळले। शानदार गेंदबाजी का प्रदर्शन पहले ओवर में राउत द्वारा, स्कोर 3 रन बगैर किसी नुकसान के। दांडी मी तुमच्याला, कारण व्यासपीठावरती ते शुभ सन्मान केला जातोय। रोहनजी पाटील जे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण व्यासपीठावरती या स्पर्धेचे शिल्पकार अजयजी भोईर जे आहेत, अजयजी भोईर आहेत, रोहनजी पाटील आज महोत्सवाचा वेळ आहे एबी ट्रॉफीसाठी आपण दिलायत, आणि त्यांचा इथे स्वागत आणि सन्मान व्यासपीठावरती केला जातोय। मॅचच्या दिशेने जाऊया, दुसऱ्या षटकाला होते सुरुवात, स्ट्रायकर इनला फलंदाज रेडी होतील। फिलहाल इस वक्त किरण के पास मौका है, बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार, सामना करेंगे गेंदबाज दीपेश का। स्कोर 3 बगैर किसी नुकसान के। ओ फुल टॉस गेंद थी, कवर क्षेत्र में आप खेल सकते थे, बीट पे बल्लेबाज विकेट कीपर ने गेंद को गैदर किया, रन बनाने का कोई अवसर नहीं है।
क्या एक बार फिर ये मौका था प्रेशर रिलीज करने का? ना मोका तर होता पण लवकर खेळले, थोडंसं लवकर खेळलं. चेंडू उशिरा आला म्हणून बॅटच्या मधोमध हा चेंडू नाही लागू शकलाय. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, ड्रॅग करून केला ऑन साईडला, मिडॉनला बीट केला, चेंडू गेला, मच निडेड. आता हवा तर नाही आहेत, पण हवा हवासा वाटणारा चौकार आलाय. हवा थोडीशी थांबले, पण पाहिजे होता टीमला थोडासा एन्करेज करण्यासाठी, आणि त्याच वेळेला हा चौकार बॅटमॅन आलाय. तुकाराम सर, कैसे भी हवा चले और किरण क्या है सबको पता चले, मौका है और दस्तूर भी. फिलहाल दबाव आपके ऊपर है, प्रेशर रिलीज करना बहुत जरूरत है. प्रेशर रिलीज करने वाला शानदार चौका किरण के बल्ले से, और वो भी सीधे बल्ले से. दीपेश तैयार इस ओवर की अगली गेंद, फुल टॉस गेंद, खिलाड़ी है मैदान पर, दूसरी बार मौका था, डायरेक्ट हिट जरूर किया गया. और अब क्या टीवी अंपायर की तरफ इशारा हो जाएगा, थर्ड अंपायर की तरफ इशारा हो जाएगा, क्योंकि डायरेक्ट हिट हमेशा डेंजर होते हैं. जय पवार को आना पड़ेगा या नीतीश कदम. देखते इस वक्त जय पवार भाग रहे हैं, प्रोफेसर जय पवार, जिनको अभी इस सीजन में अवार्ड मिला है, जो इन्होंने क्रिकेट में योगदान दिया है एज ए कप्तान, एज ए खिलाड़ी, एज ए अंपायर, एज ए पैकर, मैनेजर, सारी चीजें. तो बिल्कुल प्रोफेसर का अवार्ड इनको मिला. स्कोर 7 मगर किसी नुकसान के. डायरेक्ट हिट हमेशा बहुत डेंजर होते हैं. क्या ये करीबी मामला है, देखने वाली बात है. और नॉट आउट, कोई नुकसान नहीं है. दूध का दूध, पानी का पानी. आपको एक बार फिर स्क्रीन पर देख रहे हैं, ये सारे दर्शक दीर्घा में है. फिलहाल फ्री तो होगा, और सारे खिलाड़ी अपनी जगह पर चले. और वही बताते मैं इस वक्त जतीन सर, जसं तुम्ही उल्लेख केला, एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे जय पवार. जर पाहिलं तर एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान जसा उल्लेख केला गेला, आणि तेच आज पंचायतच्या भूमिकेमध्ये आपण या एबी ट्रॉफीमध्ये पाहतोय. नो बॉलचा इशारा, आणि त्यानंतर फ्री हिट, जसं कहते ना सुदर्शन चक्र आपने कहा, त्यावेळेला पंचांचं बोर्ड गोल वरती. फिर ही संधी आहे, गेल्या 6-7 चेंडूवरती संधी नव्हती आली. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस चेंडू, ऑन साइडला चेंडू केला, मिड विकेटला झेल सुटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा जलद गतीने पूर्ण केल्यात. तो नो बॉल, आणि त्यानंतर कदाचित थोडासा धावा वाढवण्याची संधी फलंदाजाला होती. या 2 धावांनी धावा फलका जाऊन पोहोचलाय तो 11 दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी. स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान के. करंट रेट 7.33 का है. स्वीप करना चाहते थे, गेंद और बल्ले के बीच संपर्क करेंगे. विकेट की पिच बहुत बढ़िया रही है, रन बनाने का कोई अवसर नहीं है. बढ़िया गेंदबाजी, मन बना के खेलने की कोशिश बल्लेबाज गौतम आकरे द्वारा. देखिए पिछले मैच में विकेट कीपर वो खड़े रहे. इस मैच की बात करें, थोड़ा धीमा खेल है, क्योंकि 4 गेंदों में 3 रन. स्ट्राइक रेट हमेशा देखा जाता है. इसके ऊपर बहुत सारी चर्चा होगी इस गेंद के बाद. बऱ्याच गोष्टी बऱ्याच, जसा मागच्या मॅचचा तुम्ही उल्लेख केला, शेवटपर्यंत टिकून राहण्याचा प्रयत्न केला, तिथे रोल वेगळा होता. आता रोल वेगळा आहे, आता भूमिका वेगळी आहे, आणि ती वटवायची आहे. रोल बदललाय, खेळ नाही बदललाय, बिलकुल थोडासा रोल बदलाय, आणि त्या रोल मध्ये सीमारेषा पार षटकार. नहीं बदली सोच, नहीं बदली भूमिका, और ये लगा शानदार छक्का बल्लेबाज गौतम आकर के बल्ले से. रोल नहीं बदलना है, किरदार को नहीं बदलना है, बिल्कुल इस वक्त इंटेंट को नहीं बदला. बहुत बढ़िया तरीके से उनको वो फुल टॉस, तीसरी बार फुल टॉस थी. 2 फुल टॉस आपने मिस किए, खास करके क्या जो किरण को मौका था. लेकिन गौतम आकरे पुराना चावल है, कहां छोड़ेंगे भाई. बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया डीप मिड विकेट बाउंड्री रन के बाहर. स्कोर 17 रन बगैर किसी नुकसान के. प्रमुख गेंदबाज के तो दीपेश गेंदबाजी कर रहे हैं. स्ट्राइक रेंज पर बिल्कुल इस वक्त बल्लेबाज गौतम तैयार. फील्डिंग की चमाउंडे के फ्लाई स्लिप, गली पॉइंट, स्ट्राइक कवर, एक खिलाड़ी लॉन्ग ऑफ पर. यहां पे फुल टॉस है, खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है, और ये बहुत ही अच्छी फील्डिंग बाउंड्री लाइन पर. कितने अंपायर है वहां, कितने अंपायर है. अंपायर ऑनफील्ड अंपायर क्या करेंगे वो देखने वाली बात है. इन्होंने एक अच्छा किया. बहुत सारे देखे पीछे जो दर्शक है वो अंपायर बन गए थे, और ऑनफील्ड अंपायर ने क्या किया, सीधा वो चले गए टीवी अंपायर की तरफ चले गए. वो देखेंगे कि क्या ये बिल्कुल बॉडी लाइन पर टच हुआ है इनका पैर. नाही, प्रेक्षकांचं इन्व्हॉल्वमेंट पण महत्वाचं आहे ना. बिल्कुल पूर्णपणे मॅच मध्ये इन्व्हॉल्ड आहेत, आणि हे पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. इथून ज्यावेळेला चेंडू रोखला त्यावेळेला काय घडलं होतं स्क्रीनवरती आपण पाहतोय. करीबी मामला है. इट्स ओके, क्लियर है. अच्छी फील्डिंग बॉडी लाइन पर.
देखिए क्या हुआ था मैदान के अंदर, और ये एक्शन रिप्ले है। और हवा में गेंद, गेंद के नीचे खिलाड़ी छलांग लगाई और उसके बाद में गेंद हाथ से निकल गई थी। स्कोर की बात करते रन संख्या इसी के साथ 8 रन बगैर किसी नुकसान के। उच्च कोटि की फील्डिंग बॉडी रन पर 18 रन। दूसरा ओवर समाप्त। तो करण सर बहुत इंपॉर्टेंट मुकाबला है डीएफसी दांडी बनाम VM11 उमरोली, और फिलहाल दांडी की गाडी इस ओव्हर में पटरी पर आई है। पण हा फक्त षटकार नाही रोखलाय, म्हणजे हा जो चेंडू रोखलाय ना तो तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा मोराल रोखलाय. कारण इथे एक मोठा फटका अजून आला असता तर कदाचित तो दबाव गोलंदाजावरती जास्त वाढला असता. म्हणून हा फक्त चेंडू नाही रोखला गेलाय, आपल्या गोलंदाजाचा खाली जाणारा मोराल तिथून रोखला गेलाय. दोन्ही फलंदाज आहेत खेळपट्टीवरती. धावा बघतोय धापलकावरती 18-18. 2 षटकांचा खेळ संपला. तिसऱ्या षटकासाठी पुन्हा एकदा धनीत सज्ज होईल गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा त्याच टप्प्यावरती गोलंदाजी होती. दिशा थोडीशी भरकडली. टप्पा व्यवस्थित होता पण दिशा थोडंसं लेग स्टंपच्या बाहेर आणि वाईट बॉलचा इशारा पंचाकडे केला जातोय. फिलहाल वाइड के लिए चैलेंज किया गेंदबाज ने। तो चलिए अब जय पवार साहब दोबारा जल्दी हमारे कॉम्बॉक्स में आएंगे। रिव्यू है उसका इस्तेमाल हो रहा है। अंपायर को लगा वाइड बॉल है, गेंदबाज को लग रहा है नहीं भाई ये फेयर डिलीवरी है, तो आप चैलेंज कर सकते हैं। ये दर्शक दीर्घा में हमारे तमाम दर्शक क्रिकेट के दीवाने इस वक्त आप देख रहे हैं। क्या एक बार पर बॉल पे में तकलीफ है? बिल्कुल इस वक्त बॉल नहीं गेंद आ रही है मैदान के अंदर। तो जो सारी चीजें हो रही थी वो एक बार फिर रोकी गई है। दोबारा मैच की तरफ रुख करेंगे। कहाणी में ट्विस्ट बऱ्याच वेळा आलाय पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं म्हणजे पाहण्याचा प्रयत्न केला. हा चेंडू लीगल आहे नाही आहे आणि त्यानंतर लक्षात आलं बाबा चेंडूच आता डेड बॉल आहे. बहुत सारी चीजें थी। चलिए कहानी बहुत इंटरेस्टिंग बन रही है एबी ट्रॉफी की, वो सबसे बड़ी बात है। 80 बटन मतलब पुराने जमाने में लगता ना खाया पिया कुछ नहीं ग्लास थोडा वाराना तसं काहीसं झालंय. पण मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी महत्त्वाचा सामना आहे. इथून जायचंय त्यांना त्या क्वालिफाईंगच्या मॅचच्या दिशेनं, त्याच्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. बिल्कुल सही, बहुत इंपॉर्टेंट मुकाबला दोनों टीमों के लिए और क्वालिफाई करना है आपको, अप्लाई करना है। 18 रन बगैर किसी नुकसान के 9 का रन रेट, करंट रन रेट डीएफसी दांडी। समय बहुत ज्यादा जा रहा है। प्रमुख गेंदबाज के तौर पर ध्वनित राउत। अपर कट गेंद थर्ड बैट बॉलिंग की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल हो जाएगी, पीछा करे नहीं रुकने वाली 4 रन। जबरदस्त बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज गौतम आखरी द्वारा। वारे वारे आपके वारे नारे कमाल कर रहे मैदान के अंदर गौतम आखरी। सुंदर सुंदर फटका और आपने से अप्पर नाही सुपर कटता, अप्पर वाला सुपर कटता ज्या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला शेवटपर्यंत आणि ज्या कदाचित वेगाचा आपण आतापर्यंत पाहिला होता धनीतनं फायदा झालाय त्याच वेगाचा फायदा आता गौतम आखरेने उचललाय. जो वेग तुमचा बलस्थान किंवा तुमचा स्ट्रॉंग झोन बनू शकतो आणि त्याच स्ट्रॉंग झोनला युटिलाइज केले, वापरले फलंदाजानं. खोलवा टप्प्यात त्याच्यानंतर पायावरती आदळलाय, अपुलर लँड डिलिव्हरी सरळ पायावरती आदळलाय, एक चौकार पाहिलाय आणि त्यानंतर LBWचा 25वा विकेट. गौतम क्या एक बार फिर वो बाउंसर का इंतजार कर रहे थे, वो छोटी गेंद या गुंडे स्पॉट पर आएगी, लेकिन चतुरे के साथ ध्वनित ने क्या किया, वो जड़ में गेंदबाजी की, बहुत बढ़िया गेंदबाजी। देखिए एक्शन रिप्ले, जड़ में गेंदबाजी बहुत अच्छी गेंद थी और स्टंप के अंदर फिनिश होती हुई अंपायर ने बिल्कुल उंगली खड़ी कर दी और ध्वनित को विकेट मिला। सेलिब्रेशन करने का मौका क्योंकि प्राइसलेस विकेट मिला है। सेट बल्लेबाज बॅक टू द पॅवन चले गए. आणि महत्वाचं काय, ज्यावेळेला धनीची गोलंदाजी आपण बघितलं तर पूर्ण शैली बघितली, ज्यावेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरी एक थोडीशी उडी, त्यानंतर रिलीज ऑफ द डिलिव्हरी एक्स्ट्रा एफर्ट किंवा खांद्याचा अतिरिक्त जोर जो देण्याचा प्रयत्न धनीत यांनी केलाय आणि त्याचा फायदा त्यांना झाला. वेग तर आलाय, ॲक्युरेसी सुद्धा आले. म्हणजे मागचाही चेंडू काही इतका खराब नव्हता धनीत राऊत, तिथं गौतम आखरेची ॲबिलिटी होती म्हणून तो फटका खेळला होता. म्हणून धनीत राऊतची गोलंदाजी खराब होत नाहीये, ती गौतम आखरेची ॲबिलिटी होती आणि त्याच्यावरती चौकार आला होता आणि त्यानंतर विकेट.
या पुढच्या चेंडूवरती. यार एब्सोल्युटली राइट, आपने सही कहा कि वो गेंद खराब नहीं थी, लेकिन जिस तरह से ऑन द टोस उछल के गेंद को थर्ड मैन बॉडी की तरफ अपर कट किया था वीरेंद्र सहवाग स्टाइल, बहुत बढ़िया तरीके से, बहुत ही अच्छी बल्लेबाजी रही थी, लेकिन उसके बाद में विकेट आया। ऑनसेट पर पूर्ण करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं आई, मिड विकेट पर बॉडी पर खिलाड़ी तैनात है, एक रन लेने का मौका सिंगल के साथ तीसरे ओवर में टोटल बन गया है कुल मिलाकर 23 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। 23 धावा धाबलकावरती आहे. तर पहिले 2 सामन्यानंतर कदाचित थोडंसं धावांचा दुष्काळ जाणवतोय. मागे आपण बघितलं 46चा मॅच, 33चा मॅच, थोडा क्रम खाली चाललाय. म्हणजे 77 वरनं 66 वर आलो, 66 वरनं 46, त्याच्यानंतर 32 असा खाली क्रम चाललाय मागच्या काही सामन्याचा. ओ हो हो हो, काय वेग आहे. आता बुलेट ट्रेन किती लांबून गेले या गावापासून माहिती नाही, पण त्याच्यापेक्षा जास्त वेगानं आपण बघितलंय चेंडू हाताळला गेला. एकदम स्पीडी ज्याला म्हणता येईल हा चेंडू हाताळला गेला होता. 2 गोष्टी मला जाणवल्या, म्हणजे चला हव्या द्या तिथपर्यंत म्हणजे बॅट स्विंग होता त्याचा आवाज आला असेल, किंवा इतक्या वेगानं चेंडू गेला त्याचा वेगही प्रचंड होता. फिलहाल अपने बॉलिंग पार पर गेंदबाज तैयार है गेंदबाजी करने के लिए. ध्वनित राउत दूसरा ओवर डाल रहे टीम का, बिल्कुल उस वक्त तीसरा ओवर, अभी भी 2 गेंदों का खिलाना बाकी. इस बार बाउंसर डाला गया, लेकिन कब बहुत ऊपर से गेंद है तो वाइड बॉल का इशारा, सर के ऊपर से गेंद जा रही है. 2 चीजें हुई, एक तो वाइड बॉल का इशारा, दूसरी तरफ अंपायर जतीन साहब ने 1 पर ओवर भी कहा है. दोन्ही गोष्टी आपण पाहिल्या होत्या. हाही फटका ऑन द टॉस जाऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. एक तर नक्की आहे की पुढे चेंडू नाही द्यायचा आहे याचा विचार धनीत यांनी केला होता, आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी आतापर्यंत केली जात आहे. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होते, तर किरण खोलवाट्याचा चेंडू होता, मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये फील्ड केलं गेलं. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. ही व्हरायटी आहे बघा, विविधता होती म्हणून आतापर्यंत धनीतला पण सक्सेस होता मध्ये. याच्याकडे सर्व प्रकारचे चेंडू आहेत. खोलवाट्याचा चेंडू आहे, आउटसाइड द स्टंप वेगवान चेंडू, एक बाउंसर आहे, मिश्रण आहे, आणि त्याचा फायदा धनीतला होतोय. तो करण साहब देखिए, गेंदबाज के तरकश में बहुत सारे तीर है, लेकिन बल्लेबाज के पिटर में कितने शॉट है वो देखा जाएगा. पिछले मैच के गेम चेंजर खिलाड़ी बल्लेबाज यज्ञेश इस वक्त स्ट्राइक रेंज पर सीधे बल्ले से खेलना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर नहीं है, गली की तरफ खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का मौका सिंगल के साथ स्कोर. अब तीसरा ओवर समाप्त, 26 1 विकेट के नुकसान पर यज्ञेश रखेंगे अपने पास स्ट्राइक. और 3 ओवर का जब खेल समाप्त हुआ तो करंट रेट 8.67 का है, तो इसको आपको 10 के ऊपर लेके जाना पड़ेगा. दूसरी बात, जब गुडनेस स्पॉट पर गेंदबाजी हो रही है या एक बार फिर बाउंसर डाले जा रहे हैं, बहुत सारा वेरिएशन सामने से आ रहा है, तो अपने सीधे बल्ले से खेलने का कितना प्रयास किया और गेंद की तरफ आके बल्लेबाजी करने का कितना प्रयास किया वो भी देखा जाएगा. पहले 3 ओवर की कहाणी. म्हणजे फ्रंट फूटवरती म्हणजे बऱ्याच आपण पाहिलं तर 18 चेंडूचा खेळ पाहिला ना, तर या 18 चेंडूमध्ये किमान 10 ते 12 चेंडू थोडेसे बॅकफुटला खेळले आहेत, आणि त्याचाही परिणाम झालाय की जसं तुम्ही उल्लेख केला धावा कदाचित बॉलच्या मेरिटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न नाही झालाय. 4.5 मिनिटं ज्याच्यामध्ये तुम्हाला षटक 6 चेंडू तुम्हाला हाताळायचे आहेत, आणि मागचाही चेंडू जर पाहिला फुलरले नव्हती, फुल फेस ऑफ द बॅट नाही केला, बॅटची थोडीशी फेस थोडीशी उघडी केली होती ऑफ साइडच्या दिशेनं, म्हणून हा चेंडू मिडल ऑफ द बॅट नहीं झालाय. मैं ट्रिगर मूवमेंट देख रहा हूँ तुकरम सर, हर बॉल डालने से पहले बल्लेबाज का जो पिछला पैर है वो स्टंप की तरफ आ रहा है. 4 मिनट का समय आपके पास बचा हुआ है 6 गेंदों के लिए. गेंदबाजी में परिवर्तन, जयेश को मौका मिला है. देखिए ये जो पिछला पैर है ना वो स्टंप के करीब जा रहा है, इसका मतलब बॉडी का वेट पहले बॉल डिलीवर होने से पहले पीछे जा रहा है. इसका फायदा किसको हो रहा है? गेंदबाज को हो रहा है. दोन्ही गोष्टी म्हणजे जसं तुम्ही उल्लेख केला त्याच्यावरती काय होता, फुलरलेनचा चेंडू सुद्धा पुढे न खेळता मागे खेळण्याचा प्रयत्न, मागे काही चेंडूवरती आपण कौतुक गोलंदाजाचं असायला हवं, कारण त्यांनी ओळखलंय फलंदाजाचा अप्रोच, त्याचा स्टँड, सर्व काही. आता ओढसा पुढेतला चेंडू होता, फ्लिक करायचा होता, चेंडू बॅटच्या कडे लागतोय, फील्ड केलं जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रीजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. जैसे आप हमेशा कहते हैं ना, आगे वाले गेंद को पीछे नहीं खेल सकते, पीछे वाले को आगे, ये आगे पीछे वाला खेल मैदानावरती चाललाय. देखिए पैसे को कुबे की तरफ जाना पड़ता है, कुआ कभी भी पैसे की तरफ नहीं आएगा, आपको भाई गेंद की तरफ जाके बल्लेबाजी करनी है. 27 1 विकेट के नुकसान पर. ओवर चौथा प्रगति पर है, स्ट्राइकर पर बल्लेबाज किरण. ये भी वही हुआ जो पिछला पैर हो वो पीछे ही जा रहा है, और उसके कारण क्या हो रहा है कि गेंद और बल्ले के बीच जो संपर्क होना चाहिए वो नहीं हो पा रहा है.
ना आगे वाले को आगे खेल रहे हैं ना पीछे वाले को खेल रहे हैं, परेशानियां बढ़ रही है, दबाव बढ़ता हुआ, क्योंकि दांडी एक बहुत बड़ी टीम है, लेकिन तारीफ करने होगी अपोनेंट टीम VM11 उमरोली की बहुत अच्छी गेंदबाज, युवा खिलाड़ी है, नौजवान गेंदबाजों का अच्छा प्रदर्शन रहा है पूर्णपणे जसं म्हणतात ना की शानदार प्रदर्शन, जसा उल्लेख आपण करू प्रत्येक चेंडूगणी काही वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय आणि तो सक्सेसही ठरतोय. हेलिकॉप्टर स्ट्रोक बॉटमहँडचा वापर जरूर झाला होता, पण तितकं एलिव्हेशन नाही देऊ शकलं. बॅकलिप मागे गेली पण लवकर खाली आणावी लागली, कारण कोलवा टप्प्याचा चेंडू होता. बॅकलिप खाली येत असताना चेंडू जास्त वर गेला नाहीये, सिंगल रन दापलकावरती होईल. बिल्कुल सही कहा आपने कि बैकलिप का इस्तेमाल ज्यादा करने का मौका नहीं मिला. बहुत अच्छी गेंदबाजी जयेश द्वारा. स्कोर 29, 1 विकेट के नुकसान पर. समय आपको बताऊंगा कितना समय आपके पास बचा हुआ है. 2 गेंदें हैं और 2 मिनट का समय आपके पास बचा हुआ है. और फिलहाल इंपॉर्टेंट मैच है. बॉल एक बार फिर दोबारा देखा जा रहा है. बहुत महत्वपूर्ण मुकाबला. एक बड़ी टीम मैदान के अंदर DFC दांडी और उमरोली, दोनों तगड़ी टीमें मैदान के अंदर. एक तरफ सुकून है, मतलब दांडी के पास सुकून है, दांडी के पास अनुभव है, तो दूसरी तरफ उमरोली के पास जुनून है, जवा नौजवान खिलाड़ी है जिनका जलवा आप देख रहे हैं मैदान के अंदर. दोन्ही गोष्टी आहे. दोन्ही म्हणजे त्यांच्याकडे जोश आहे आणि काही खेळाडू आहे ज्यांच्याकडे अनुभव सुद्धा आहे. उमरोलीच्या धनीशर पण जोश आहे, होश आहे. आणि दांडी टीम कशी आहे की स्लोली जाते, स्लोली. त्याच्यानंतर थोडासा वेग पकड. आता अजून वेग नाही पकडलाय त्यांना, तो वेग पकडायचा आहे, थोडासा स्पीड करायचा आहे, जनरेट करायचा आहे, तरच ही धावफलक. आता जसा 3 षटकांचा खेळ संपला होता, 26 होत्या, पण 26 पुरेशा नव्हत्या. अजून किमान 26 पाहिजे, तर प्रतिस्पर्धी उमरोलीला तुम्ही रोखू शकता. तो करण सर, अच्छा ड्राइवर वही होता है ना जो सही समय पर गियर चेंज करता है. सही समय पर आपका गियर चेंज होना बहुत जरूरी है. कुछ देर के लिए खेल रुका हुआ है, लेकिन बहुत बड़ी उपलब्धि. संदीप म्हात्रे सर, इनका मैं आभार प्रकट करना चाहूँगा. स्पीड ट्रॉफी में मुझे पिछले साल वो कमिटमेंट इन्होंने की थी कि इस साल इस टूर्नामेंट में, जो एक बहुत बड़ा टूर्नामेंट है जिसकी नकद राशि भी बहुत बड़ी है, ट्रॉफी बहुत अच्छी, एक बार बहुत सारी चर्चा भी होती है टूर्नामेंट की, तो मौका दिया गया. हरीश्वर सर, थैंक यू वेरी मच. प्राण भोईर साहब, थैंक यू वेरी मच. उसके साथ अगर देखें तो टूर्नामेंट के आयोजन करता अजय जी भोईर. और इंपॉर्टेंट मैच है मैदान के अंदर. 29 पवान, चौथा ओवर प्रगति पर है. करंट रन 7.91 का है. तो तारीफ यहां होगी उमरोली के गेंदबाजों की, और उनका जो प्लान था वो बहुत ही जबरदस्त था. शानदार गेंदबाजी अभी तक रही है. आने वाले 8 गेंदों में खेल में पलटवार हो सकता है, लेकिन अभी तक का प्रदर्शन कमाल कर रहा है. जसं तुम्ही उल्लेख केला प्लॅनचा, बघा एखादा कुठलाही आता इतकं मोठं आयोजन आहे, पण त्याच्यावर नियोजन पण आहे ना, प्लॅनिंग महत्वाची असते. आणि जी गोष्ट तुम्ही केली, आम्हाला सुद्धा पहिल्यांदाच इतकी मोठ्या स्पर्धा करण्याचा संधी या केळवेच्या नगरीमध्ये प्राप्त झाल्या. तर थँक्स आयोजकांचं सुद्धा मनापासून आभार. अजयजी भोईर आणि पूर्ण एंटायर टीम आपलं सुद्धा मनापासून आभार आहे, जी आज प्रशांत जाधवडे यांच्या जोडीनं आज समोरच करण्याची संधी आम्हाला मिळाली. ऑन साइडला ड्राइव केला चेंडू, मिड विकेटला मिस्टेक. बिल्कुल डीजे वाले भाई तो शांत है, लेकिन मैदान के अंदर गलती से मिस्टेक वाली बात हुई है, थोड़ी सी गलती वाली मिस्टेक सी वाली बात हुई है. चेंडू सीमा से बाहर गेला है. असौकार. देखिए क्या होता है, ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेल दिया था. मिडल लेग स्टंप पर गेंद थी, यहाँ नीचे झुकना था भाई, नीचे झुकना था, आप नीचे नहीं झुके, और इसके कारण देखिए खड़े खड़े गेंद को रोकने का जो प्रयास किया गया, उसके कारण ये चौका चला गया. 4 रन. बॉल पर्यंत तुम्ही आले आणि नक्कीच चांगला उल्लेख केला, पिकअप करायचा होता. बिल्कुल. उसके बाद में देखिए अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी रंगा पर मौजूद है, सुंदर कैच आउट, सफलता मिली है. और बल्लेबाज बैक टू द पेबल जा रहे किरण. स्कोर अगर देखें तो 33 रन 2 विकेट के नुकसान पर दांडी की टीम संघर्ष कर रही है. चौका गया, उसमें मेरे हिसाब से गेंदबाज की कोई गलती नहीं है. लकी ड्रॉ के लिए बिल्कुल अब हमारे पास बहुत कम समय बचा हुआ है. 3 टिकट, केवल 3 टिकट हमारे पास बचे हुए. हाँ बिल्कुल, ज्यादा तिकीट भी नाही बचे हुए. तिकीट तो समाप्त हो गए, तिकीट समाप्त झालेली आहेत. आणि आता या मॅच नंतर किंवा इनिंग नंतर आपण लकी ड्रॉच्या दिशेने जाणार आहोत. त्यामुळे ती बॅट वाट बघते, आम्ही वाट बघतोय, तो भाग्यवान विजेता देखील वाट बघतोय. सगळ्यांना प्रतीक्षा लागलेली आहे. प्रत्येक जण आता प्रतीक्षा आहे. आणि प्रतीक्षा जसं तुम्ही तिकीट आता विदाऊट नाही येऊ शकत, विदाऊट तिकीट नाही, तिकीट असेल तोच येईल याच्या या लकी कुपन मध्ये. आणि आता या इनिंग नंतर आपण त्या लकी कुपन विजेता कोण आहे त्या दिशेला नक्कीच आपण जाणार आहोत. बघा 2 क्षण पाहिले, एक खराब फिल्डिंग पाहिली, त्याच्यानंतर हा फ्लॅट बॅटर फटका होता, काय झेल टिपलाय समोर लॉंग ऑफला. एक क्षेत्ररक्षक जो कदाचित चेंडूला पिकअप करू नाही शकला, आणि त्यानंतरच्या चेंडूवरती एक सुंदर असा झेल टिपला गेलाय.
जाई संघाचा कॅप्टन आणि टेंबोडी संघाचा कॅप्टन आपण पुढच्या सामन्याच्या टॉससाठी सज्ज राहायचे. टेंबोडी संघाचा कॅप्टन और त्याचबरोबर जाई संघाचा कॅप्टन. 4 ओवर के बाद 33 2 विकेट के नुकसान पर 8.25 का औसत और बल्लेबाज इतने 4 पर बल्लेबाजी करे विशाल, जिनको मौका मिला है नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए. अनिकेत स्विंग एंड मिस, गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. इसी तरह से अगर बल्लेबाजी करते रहे तो रन बनाना बहुत मुश्किल हो जाएगा, लेकिन अब कोई विकल्प भी नहीं है क्योंकि केवल 11 गेंदों, मतलब यहां से केवल 5 गेंदों का खेल बाकी है. 5 गेंदे हैं और कम से कम 3 बड़े स्ट्रोक आपको खेलने हैं. 5 चेंडूचा खेळ राहिला. आतापर्यंत बघितला धावफलकावरती तितक्या अपेक्षित धावफलक नाही येऊ शकलाय. ओहो, बॉटम हँडचा वापर, आवाज यायला टॉकचा आवाज. 2 गोष्टी करतील, एक तर बॉन्ड लाईनच्या बाहेर जाईल आणि त्यानंतर फलंदाचा आत्मविश्वास त्या टॉकच्या आवाजानं वाढला जाईल. षटकार. एक्शन रिप्ले में देखिए क्या हुआ था. बिल्कुल इस वक्त क्रीज के कोने का इस्तेमाल और ऑफर वेट स्टेप पर गेंद थी, ऑन साइड पर खेल दिया, मिनी हेलीकॉप्टर गेंद को खेल दिया था बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए. हेलीकॉप्टर टेकऑफ तो हुआ लेकिन लैंड हुआ बॉन्ड लाइन के बाहर. दर्शक दीर्घा में बिल्कुल बिल्कुल दर्शक दीर्घा में गेंद चलेगी. इससे बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला. 39 2 विकेट के नुकसान पर बहुत अच्छी बल्लेबाजी यज्ञेश द्वारा. जैसे कि पहले मैच में इन्होंने लाजवाब प्रदर्शन किया था. अब 7 गेंदों में 10, 142 का स्ट्राइक रेट. विशाल को मौका नहीं मिला है. इस बार भी हवा में लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी है, उनके पास कोई मौका नहीं है. शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर. यज्ञेश ऑन फायर आणि रेग्युलरली फायर. असं नाही, मागच्या चेंडूवरती सुद्धा फायर केला होता. हाही चेंडू बघा रिप्ले मध्ये आपण स्क्रीनवरती बघतो. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता आणि काय ताकद जनरेट केली, पॉवर जनरेट केली. आणि पहिला आपण ऑन साइडला पाहिला था, आता ऑफला लॉन्ग ऑफच्या डोक्यावरती. आपने कहा तो फील्डर थे लेकिन कुछ नहीं कर पाए आणि त्याच्या डोक्यावरना चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता मॅचला मजा आली. आपने कहा था ना 2-3 बडे स्ट्रोक, 2-3 चांगले फटके तिथून मॅच मध्ये येईल. या 2 मोठ्या फटकाने धावफलक जाऊन पोहोचलाय तो. 45 2 विकेट के नुकसान पर. तुकाराम सर, एक तरफ दांडी को चाहिए वो 2-3 बड़े स्ट्रोक, तो 2 तो आए और एक को एक बार फिर खेलने का प्रयास करेंगे. और अब आपके पास अभी 3 गेंद है तो 2 की कोशिश हो जाएगी. 3 भी मिलेंगे तो कोई परेशानी नहीं है, लेकिन उमरली चाहेगा विकेट. विकेट 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 पाहिजे तिथून. 3 पैकी 2 चांगले चेंडू त्यांना हाताळायचे आहेत. तर 3 वरती 2 फटके खेळायचे आहेत दांडीच्या संघाला. कारण यज्ञेश मागच्या मॅचचा हिरो, मागच्या मॅचचा मानकरी, मागच्या मॅचचा सामनावीर, गेम चेंजर खेळाडू मैदानावरती आहेत. 2 षटकार. 6 ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न फ्लाइंग स्वीपच्या दिशेने चेंडू शॉर्ट रिझन मध्ये फील्ड केला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न नाहीये. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता शेवटच्या क्षणी धावा आल्यात, त्याचा किती फायदा बैटिंग करना संघाला होईल ते तर पाहणार आहोत. 2 चेंडूचा खेळ आहे शिल्लक. 2 गेंदे अभी भी शेष. जिनके पास इरादे होते उनके पास कोई बहाने नहीं होते, और ये बिल्कुल इस वक्त खुद को साबित करने का समय है. अनिकेत की बहुत अच्छी गेंद थी. सामने बल्लेबाज की बात करें तो विशाल, ये भी बहुत ही डेंजरस बल्लेबाज है. अनिकेत तैयार गेंदबाजी करने के लिए. ऑन साइड पर खेलना चाहते थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है. 3 गेंदों में से 2 गेंदों पर अगर देखें तो एक पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी गेंद है. 1 गेंद का खिलाना बाकी है. स्कोर 46 2 विकेट के नुकसान पर दांडी. 46 धावा धावफलकावरती. म्हणून म्हटलं ना 3 पैकी 2 चांगले चेंडू गोलंदाजाला हाताळायचे आहेत. 3 पैकी 2 खेळायचे होते मोठे फटके. आता शेवटचा बॉल आहे. इथून मोठा फटका आला. आता 50च्या पार. आता 50च्या पार का आर का पार, ती लढाई मैदानावरती जारी है. अनुशासन कठिन बहुत लगता है, पर आदत बन जाए तो कामयाबी की गारंटी देता है. अनुशासन इंपॉर्टेंट है. 2 बड़े स्ट्रोक आपके खिलाफ आए थे, कमबैक करना बहुत जरूरी. जब आपने अनुशासन के साथ गेंदबाजी की तो फायदा हुआ. शेवटचा बॉल बॅटच्या थोड्याशा कालच्या काढायला लागलाय. मिड विकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातो वेगाने. क्षेत्ररक्षक चेंडू परत बदला, थ्रो केलाय स्ट्रेकच्या दिशेनं. थ्रो थोडासा वाईड थ्रो आलाय. शेवटच्या क्षणी धावा आल्या, त्याचा किती फायदा दांडी टीमला होईल की अपेक्षेप्रमाणे इथून उमरेच्या संघानं चांगली कामगिरी केली. 5 षटकांचा खेळ संपलाय. 48 धावा धावफलकावरती आहेत. 50 नहीं बने लेकिन 49 बनले. 49 बने. MS11 झाई टीम के कप्तान और श्रिया टेम्बोडी टीम के कप्तान के लिए मैं दरख्वास्त करना चाहूंगा, टॉस के लिए आइए. अजीत जी हमारे साथ जुड़ेंगे, जो हमारे पालघर जिले के मशहूर कमेंटेटर, इनकी मीठी आवाज, और सुनते हैं आप एंकरिंग में इनका अलग किरदार. ओवर टू अजीत. थैंक यू. चलते बीच मैदान में
चला लकी ड्रॉचं कुपन भाग्यविजेता कोण असेल बघूया थोड्याच वेळामध्ये. आणि नक्कीच आम्ही धनश्री यांना बोलवतोय आपल्या शुभ असते पण लकी ड्रॉचं कुपन काढायचं आहे. थोडंसं फोकस करायचं आहे. कॅमेरामॅन अनुराग VIP डायसकडे कॅमेरा फिरवा आपला. आणि आपण या ठिकाणी बघतोय लकी ड्रॉचं कुपन धनश्री मॅमच्या शुभ असते आपण या ठिकाणी काढतोय. कोण असेल भाग्यवान विजेता. सर्वांचं लक्ष VIP डायसकडे आहे आणि आपल्या तिकिटाकडे सुद्धा आहे. बघायचंय डबल एची बॅट आजचा तिसरा दिवस. थोडंसं मिक्स केले जाते तिकीट सर्व. आणि त्यानंतर मात्र लकी ड्रॉचं भाग्यवान विजेता सर घोषित करतायत. नंबर आहे 1121 1121 1001 कोणी असेल या लवकर. कोण आहे भाग्यवान विजेता. सर्वजणांनी तिकीट चेक करायचे आहेत. अकरा 21 1121 बघूया. आणि भाग्यवान विजेता वेगाने येत आहेत. चेहऱ्यावरती स्मितहास्य आणि हातामध्ये तिकीट. आणि इथे येत आहेत आजचे विनर. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये करूया या विजेत्याचं स्वागत. दरम्यान आपलं संपूर्ण नाव सांग. नैतिक दीपक पवार. आणि आपल्या गावाचं नाव. माकुंचार. तुम्ही रोज येतात का मॅच बघायला. नाही आजच आला. आणि घरी येऊन निघताना काय विचार केला होता किती तिकीट काढायचे. तिकीट काढणार नव्हतं पण आता काढला. चला जाऊया आपण अजय सरांच्या शुभ हस्ते धनश्री यांच्या शुभ हस्ते आपण देतोय डबल एची बॅट. टाळ्या झाल्या पाहिजेत एकदा. माकुंडसार गावानं इथे मात्र आपला एक अप्रतिम विजेता पाठवलाय. चटाळे हरणवळी आणि आता माकुंडसार ही 3 गावं सध्या टॉप करतायत. बघूया उद्याच्या दिवसामध्ये कुठला विजेता असेल. तर आपण जातोय नेत्रा मॅमच्या शुभ हस्ते उडवला जाईल कॉइन स्पिन. एका बाजूने जाई आणि दुसऱ्या बाजूने असेल श्रेया 11 टेंबोडी संघ. जाई संघाचा कॉल आहे. मॅम कॉइन स्पिन करतात हवेत. हेड इज कॉल आणि हेड आलाय. टॉस जिंकला गेलाय. काय असेल आपला निर्णय. क्षेत्ररक्षण. आणि ओपोनंट टीमला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल. तसं काय प्लॅनिंग नाही कारण की ग्राउंडवर चेस होतात बॉल तेवढे जातात. त्यांचा पण चांगला बॉलिंग अटॅक आहे. तर कमीत कमी जेवढं होईल तेवढं 5 वर्षी मॅच आहे जेवढं कमीत कमी होईल तेवढं ठेवण्याचा प्रयत्न करू. सनिकेत टॉस हरलात. प्रथम बॅटिंग करायचे. टॉस जिंकला असता काय घेतलं असतं. फिल्डिंग करणार होतो आम्ही पण. मनाच्या अगेन्स्ट बॅटिंग करायचे. आता इथून जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्लॅनिंग असेल. कुठले फलंदाज आहेत ज्यांना तुम्ही सांगाल की इथे आम्हाला एवढ्या धावा हव्या आहेत तर आम्ही त्या रोखू. असं काही नसतं क्रिकेटमध्ये. जे प्लेयर ज्या दिवशी चांगले खेळतील सर्वच प्लेयर चांगले आहेत. पंकज पाटील आहे, मी आहे, राहुल पाटील आहे, कस्तूब आहे, भावेश आहे, बरेच प्लेयर आहेत. तर पहिली बॅटिंग आहे तर 50-55 रन पहिले करण्याचा प्रयत्न असेल आमचा टार्गेट. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकलाय जाई संघानं आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. वळूया पुण्याच्या मॅचकडे जिथे मात्र टार्गेट सेट केले गेले.
49 धावांचं टार्गेट समोर आहे. प्रणय पाटील आणि त्यांच्या समवेत कल्पेश मडवी हे दोन दिग्गज फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. VM11 इथे मात्र 49 धावांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघतोय. विवेक दवणे मागच्या मॅच मध्ये नव्हते, ह्या मॅच मध्ये मात्र दाखल झाल्यात. लेफ्ट आर्म तेज गोलंदाज समोर आहे तो प्रणय पाटील. वळूया विवेक दवणे, पालघर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाजी ट्रॅकवर. व्हेरी फास्ट बॉल, थोडस अटॅकिंग मोमेंट मध्ये बघायला मिळतात. डान्सिंग करून विकेट आले, चेंडूला एक्झिक्यूट केलं लॉंग लेग रिझन मध्ये, सिंगल कंप्लीट झालाय आणि धावसंख्या इथे बघायला मिळते सिंगल ऑफ द मार्क मिस्टर प्रणय पाटील. एक अतिशय सुंदर असा अनुभव ज्यांच्याकडे, लेदर क्रिकेट खूप चांगलं खेळतात, टेनिस क्रिकेटमध्ये ज्याचा बोलबाल आहे असा प्रणय पाटील नॉन स्ट्राईक कडे जाऊन पोहोचलाय. तर स्ट्राईक वरती आपण बघतोय मिस्टर कल्पेश मडवी, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर. वळूया पुनश्च विवेक दवणे गोलंदाजी ट्रॅकवर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, गोलंदाजीसाठी सज्ज होतील. 49 धावा वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये क्लास 1 क्रिकेट, एका बाजूने डिफेन्स करण्यासाठी जबरदस्त स्ट्रॅटेजी आणि दुसऱ्या बाजूने त्या धावा अचीव करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा. पुढचा चेंडू यावेळेला आडव्या पाटने चेंडूला एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, पंचांचा सिग्नल, एस इट इज अ वाईड बॉल डाऊन द लेग स्टंप. अंपायरचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये, अवांतर धावेमध्ये होते भर आणि धावसंख्या पुढे जाते 2 धावा. पुढचा चेंडू विवेक पुनश्च तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र फक्त टायमिंग केलंय, छोट्या बॅकलिपने खूप परफेक्ट टायमिंग होतं, परंतु तेवढंच सुंदर फिल्डिंग शॉर्ट बॅकपट्ट स्कोर लेग मध्ये. तमाम क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो, फिल्डिंग करणारा संघ हा दांडी संघ आहे आणि बॅटिंग करणारा संघ हा VM11 उमरोळी. एक सुंदर द्वंद्व आहे, यंदाचं तिसरं पर्व आहे AB ट्रॉफीचं आणि दोन दिग्गज संघाची होते मैदानाच्या आतमध्ये लढाई. यावेळेला फुल टॉस फक्त ड्राईव्ह करण्यासाठी मजबूर केलं विवेकनं, सिंगल कंप्लीट होते आणि धावसंख्या बघायला मिळते ती 4 धावा. 49 धावांचं टार्गेट मोठं नाहीये, परंतु कंटिन्युअसली तुम्हाला खेळावं लागेल. एक एक धावा महत्वाची आहे, ज्याला आपण लाईफ लाईन सांगतो, ती लाईफ लाईन येणं इथे गरजेचं आहे. कंटिन्युअसली तुम्ही जर चालाल तर मात्र तुमच्या ध्येयापर्यंत तुम्ही पोहोचाल आणि त्यासाठी कंटिन्युअसली तुम्हाला चालावं लागतं एका रिदम मध्ये आणि त्याचा प्रयत्न करतायत उमरोळी संघ. पुढचा चेंडू विवेक पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, सरळ चेंडू धावालाय, पिकअप शॉट खेळण्याचा इरादा आणि इट्स अ डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. मगाशी जसा मी नामोल्लेख केला, पालघर जिल्ह्यातील एक नामवंत गोलंदाज आहे आणि त्याच्या अगेन्स्ट धावा करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना VM11 उमरोळी संघाचे दोन दिग्गज बॅटर, एका बाजूने कल्पेश आणि दुसऱ्या बाजूने प्रणय. यावेळेला मात्र हळवारपणे चेंडूला एक्झिक्यूट केले गेले, डाऊन द ग्राउंड, सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 5 आणि षटक क्रमांक पहिल्या या ठिकाणी आपण बघतायत. पाच धावा. पुढचा चेंडू यावेळेला थोडस शपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा इरादा. षटक इथे पहिलं संपलंय. आफ्टर एंड ऑफ द फ्रेश ओव्हर, जस्ट 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ऐकूया डिझेल आणि येऊया पुनश्च लाईव्ह ऍक्शनला. थँक्यू. पहिलं षटक इथे संपलंय. अवघ्या 5 धावा. खूप चांगला स्टार्ट इथे बघायला मिळतोय. पण 49 धावांचं टार्गेट
आणि पहिलं षटक मात्र गोलंदाजानं आपल्या नावावरती नोंदवले. येणारे 24 चेंडू आणि 44 इक्वेशन मैच काफी बड़ा बनने के आसार नजर आ रहे. फ्रंटलाइन गेंदबाज की भूमिका में क्या गजब की गेंदबाजी की. दूसरे गेंदबाज को बुलाया गया मिस्टर कुणाल को. ये भी बेहतरीन गेंदबाज है. विवेक ने अपना काम कर दिया. क्या उनके नक्शे कदम पे चलेंगे मिस्टर कुणाल. ओ इस बार सीधा डाउन द ग्राउंड. कल्पेश मडवी के बल्ले से निकलता हुआ अनुराग चौहान जो हमारे कैमरामैन है उनको अभिवादन करती हुई गेंद सीधी आउट ऑफ द पार्क. स्टैंड एंड डिलीवर्ड सिक्सर. थैंक यू. क्या गजब का स्टार्ट इस समय दूसरे ओवर की पहली गेंद के ऊपर खेल दिया. सीधा डाउन द ग्राउंड. अपने इरादे को बताते हुए इंटेंट अपने दिखाते हुए पूरी तरह से मिस्टर कल्पेश मडवी बढ़िया फॉर्म में. कुणाल का जो स्वागत किया है. क्या हुआ यहां पर वापसी करेंगे मिस्टर कुणाल. दूसरी ओवर की दूसरी गेंद. 11 रन ऑन दी बोर्ड लग चुके हैं. अभी भी 38 रनों की दरकार शेष है और कुणाल अपने मोमेंटम को ढूंढने के लिए एक बार फिर गेंदबाजी के लिए. इस बार फुल टॉस करके खेला है. गेंद जाएगी लॉन्ग ऑन में. वहां पर जाल बिछाया है लेकिन वहां से एक लाइव जनरेट हुई है कल्पेश के लिए. इतनी बड़ी टूर्नामेंट और ऐसे कैचे जब छुट्टे कहीं ना कहीं दिल में थोड़ी सी मायूसी आपके निर्माण होती है. उन मायूसी को अगर पॉजिटिव थिंकिंग में आपको परिवर्तन करना हो भी पॉजिटिव आपको बनना होगा. फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर है 12 रन. इस बीच अगली गेंद फुलटॉस. लोअर फुलटॉस थी. प्रणय पाटिल भी अपने बेहतरीन इरादे को बदलते हुए दिखाते हुए और खेल दिया सीधा डाउन द ग्राउंड. प्रणय पाटिल के बल्ले से आता हुआ एक और हवाई फायर. थैंक यू. स्कोर इस समय आगे बढ़ता हुआ 18 के ऊपर. अठारह रन स्कोर कार्ड पर. दोनों ही इन से रन आ रहे हैं. इस बीच अगली गेंद बहुत ही बढ़िया. क्या गजब की शॉट है. जैसे मैंने पहले ही बताया था कि ये लेदर के खिलाड़ी हैं और अक्सर कट शॉट देखने को मिलता है और यहां पर भी पॉप इन क्रेज का खूबसूरत इस्तेमाल आने दिया. गेंद को अपने ब्लीड को ओपन किया बैट के और इसको किल दिया सीधा डीप गली बैकवर्ड पॉइंट के रीजन में. एक और बेहतरीन शॉट. स्कोर 4 से फ्लाई होता हुआ 2-2 22 रन. अब दांडी टीम की वापसी आवश्यक है. कुणाल के ऊपर पूरी तरह से हल्ला बोल प्रणय के द्वारा. इस बार तेज थी. सम्मानजनक जरूर खेला है. हल्के हाथों से खेल दिया गली रीजन में. सिंगल का हिसाब 23 रन स्कोर कार्ड के ऊपर और की हुई है. यहाँ पर अभी भी 4 गेंदें हो चुकी है तो 2 गेंदें आनी शेष है. 5 बॉल आखिरी गेंद आनी शेष है. और इस बार डाउन द ग्राउंड एक बेहतरीन सिक्सर. कल्पेश मडवी ऑन फायर और की हुई है यहां पर समाप्ति. और 2 ओवर के समाप्ति के बाद में स्कोर कार्ड के पर रन है 29. यानी कि अब रन आपको चाहिए यहां से 18 गेंदें और 20 की जरूरत. मैच पूरी तरह से मुड़ चुका है वीएम उमरोली की तरफ. लेकिन क्रिकेट है दोस्तों. पलक झपकती परिस्थितियां बदल जाती हैं. यहां से जिस लय में खेल रहे हैं उस लय में खेलना होगा. अगर थोड़े से लेजी खेलते हैं या और कॉन्फिडेंस अगर गेम बनता है तो मैच छूटने के आसार भी नजर आएंगे. वळूया आपण तिसऱ्या षटकाकडे. 18 चेंडू 20 ची गरज आहे. प्रामुख्याने एक अप्रतिम स्पर्धा आणि संघाचं जबरदस्त मॅनेजमेंट. हरीश्वर किणी सरांचं कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीने त्यांचं मॅनेजमेंट या ठिकाणी बघायला मिळते. एक सुंदर मॅनेजमेंट. उद्याच्या दिवसामध्ये 8 दिग्गज संघ आपल्याला इन ऍक्शन दिसतील. दर्जेदार संघ आपल्याला बघायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. मातब्बर संघ एबी ट्रॉफी पर्व 3 मध्ये आपल्याला खेळताना दिसतील. बघूया 8 संघ उद्याला आपल्याला बघायला मिळतील. धाकटी डाणो विपक पुढचा चेंडू
विवेक ओ फुलटॉस करून खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटला ब्रश करून शॉट थर्डमॅनला ट्रॅव्हल झालं. एका धावेने स्कोर कार्ड 30 वर स्थिरावले गेले. धाकटी डाणू विपक्ष अजिंक्य मराठा मधलं पहिलं बॅटल. ऋषभ 11 सातपाडी विपक्ष हौशी नांदगाव. रुहान 11 नारंगी विपक्ष श्रीराम उत्तन आणि साईनाथ अर्नाळा विपक्ष मालजीपाडा. अशा 8 दिग्गज संघ उद्याला आपल्याला बघायला मिळतील. खूप चांगल्या स्पर्धा, सुंदर असं नियोजन. धावसंख्या बघायला मिळते स्कोर कार्ड वरती 32, 32 धावा. 17 धावेची गरज आहे. चांगला प्रयत्न या ठिकाणी प्रणय आणि कल्पेश कडनं. काही वेळेला फ्रंटफूटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. लाऊड अपील फेटाळला गेलाय. सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पोहोचेल 33 लेग बाईच्या रूपानं. 33 धावा स्कोर कार्ड वरती. आपण बघतोय क्रीडा रसिक वर्ग एन्जॉय करताना. त्यांच्यासाठी आपण व्यवस्था, सुव्यवस्था बघतोय. बसण्याची आसन व्यवस्था अतिशय उच्च दर्जाची आहे. हो, याही वेळेला मात्र फक्त ड्राईव्ह केले गेले. चेंडू सरळ जाते तो कव्हर पॉइंट रिझनला. सिंगल इथे कंप्लीट झाले आणि धावसंख्या पोहोचेल 34. 34 धावा. अतिशय सुंदर अशी स्पर्धा. यंदाचं तिसरं पर्व आदरणीय अजयजी भोईर सरांच्या दृढ संकल्पनेतून साकार झालेला एबी चषक आणि सर्व अंटार टीमची मिळालेली अप्रतिम साथ खऱ्या अर्थाने टेनिस क्रिकेट विश्वाचं लक्ष वेधून घेण्याचं काम करतोय एबी ट्रॉफी पर्व तिसरं. यावेळेला फुलटॉस का लाईक सारे मोड दिए. डिब्बा क्वार्टर स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्थिरावली गेले 35. याच्यानंतरच एक महत्वाचा बॅटल. एका बाजूने MS11 झाई, ज्याच्याकडे बघितलं तर बलाढ्य लढवय्या संघ म्हणून आपण MS झाई संघाला बघतोय. दुसऱ्या बाजूने मागच्या वर्षाचा विजेता संघ टिंबोडी संघ आपल्याला बघायला मिळेल, ज्याची दहशत आहे, दरार आहे आणि एक समतोल संघ म्हणून आपण टिंबोडी संघाला बघतोय. तर एक जबरदस्त बॅटल स्कोर पोहोचलाय. तर या ठिकाणी थर्ड अंपायर साठी चेक करायचं. तत्पुरी स्कोर थांबला गेलाय 36 वरती. तर या दोन दिग्गज संघाची लढाई आपण बघणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. 36, 13 धावेची गरज. वाईड बॉल, अंपायर कॉल. 37 स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. इथून चेंडू शेष आहेत. शेवटचा चेंडू 13 चेंडू आणि 12 धावेची गरज. 49 धावांचं टार्गेट. तयार होताना पुनश्च गोलंदाज विवेक. ओ भन्नाट वेग, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग बघायला मिळते. चांगली रणनीती आहे. फलंदाजाच्या रडार पासून चेंडूला दूर ठेवलाय. येणारे 12 चेंडू आणि 12 धावेची गरज आहे. ऐकूया पुनश्च एक सॉन्ग आणि येऊया लाईव्ह ऍक्शन मध्ये. थँक्यू. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आणि 12 चेंडू 12 धावेची गरज. इथून जर बघितलं भरपूर चान्सेस आहेत उमरोळी संघाला मॅच जिंकण्याची. गोलंदाज बघायचं कुठल्या गोलंदाजाला प्राचारण करतायत. इथून DFC दांडी आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय न्यूमान. कैलास आलाय, कैलास पागदरे. कैलास गोलंदाजी ट्रॅक वरती.
पहिला चेंडू मिस टाइम आहे की नाही, सरळ गॅप शोधला गेलाय. चेंडू वेगानं जातोय डीप थर्डमॅनला. 2 धावा कंप्लीट होतील. 10 धावेची गरज आहे. 49 धावामध्ये गोलंदाजानं रोखलं आणि त्यानंतर फलंदाजानं आपली सुंदर पार्टनरशिप VM11 उमरोली संघानं प्रामुख्याने प्रणय पाटील आणि कल्पेश मडवी काय जबरदस्त बॅटिंग करतायत. आज आपल्या पूर्ण रिदम मध्ये बॅटिंग करतायत आणि त्याचा सर्व बेनिफिट VM उमरोली संघाला मिळतंय. ओ याही वेळेला बॅकवर्डला जाऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू सरळ गलीला ट्रॅव्हल होऊन थोडासा डायव्हर्ट झाला. थर्डमॅन रिझन मध्ये सिंगल कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने पोहोचले 40 वरती. 40 धावा ऑन दी बोर्ड. अजूनही 9 धावेची गरज. पुढचा चेंडू. ओहो यावेळेला मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न फक्त दिशा दिले कल्पेशनं. आणखीन एक धाव अर्जित केली जाईल. धावसंख्या पोहोचेल 41 वर. 8 धावांची गरज. आता मात्र पूर्णतः फोकस सिंगल डबल कडे केलाय. ज्या पद्धतीने मॅच मैदानाच्या आतमध्ये खेळते त्या दिशेने VM उमरोळी संघाचा गेम प्लॅनिंग स्ट्रॅटेजी. पलटॉस थोडेसे सेप आउट झाले. चेंडू ट्रॅव्हल झालाय सीमा रेषेच्या बाहेर. इथे आलाय चौकार. धावसंख्या आता मात्र 4 धावेची गरज. 3 धावेची गरज. आणि डॉट बॉल. अजूनही 4 धावेची गरज आहे. बघूया मैदानाच्या आतमध्ये. ओ यावेळेला मात्र स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न आणि प्रणय मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. आउट. थँक्यू. न्यूमॅन सुशांत मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक कंप्लीट झाले. येणारे 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. न्यूमॅन सुशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आम्ही खरोखरच भरपूर कौतुक करतोय आमच्या सर्व क्रीडा रसिक वर्गांचं. आमचे श्रोते आमच्यासोबत जोडलेत. एक अप्रतिम साथ त्यांचे मिळते या स्पर्धेची. आन बान शान म्हणजे आमचा रसिक क्रीडा रसिक वर्ग खूप जास्त संख्येने AB ट्रॉफी यंदा एन्जॉय करते. त्याचं प्रमुख कारण AB ट्रॉफी म्हटल्यानंतर एक दैदिप्यमान असा सोहळा, एक भूतपूर्व असा सोहळा. प्रत्येकानं याची देही याची डोळा हा महासंग्राम बघावा यासाठी जे भव्य दिव्य नियोजन आहे ते खरोखरच कौतुकास्पद आहे. आमच्या संपूर्ण अंटायर टीमची जी अविरतपणे चाललेली मेहनत आहे, 1 महिन्याची मेहनत आहे या ट्रॉफी मागे AB ट्रॉफीच्या, आणि ते दाद देत आहेत आमचे क्रीडा रसिक वर्ग. त्यासाठी सर्वांचं करतोय आम्ही कौतुक आणि वळतोय पुण्याच्या मॅच कडे. ओहो यावेळेला सेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. किपिंग जर चांगली झाल्या असती. एक स्थिरावलेला बॅटर कल्पेश मडवी तंबूच्या आसऱ्याला परतले असते. बायच्या रूपाने एकदा वर्षित केली गेले. इथे येणारे 5 चेंडू आणि 3 धावेची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतोय मिस्टर समीर. 5 चेंडू 3 धावेची गरज. न्यूमॅन सुशांत दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर सुशांत 5 मध्ये 3 ची गरज. सुशांत ओहो सरळ रडार मध्ये आणि सुशांत या मॅचला क्लिअर केलंय. मॅच फिनिशर सुशांत.
आग बनशी बनशी तू नाही देव सांग कणशी